नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वात पहिले अशा कंपन्या बघणार आहोत ज्या कंपन्या येणाऱ्या वीकमध्ये डिव्हिडंड किंवा स्टॉक स्प्लिट किंवा बोनस शेअर अनाऊन्स करू शकतात. आणि मित्रांनो, नंतर आपण अशा कंपन्या बघणार आहोत ज्यांनी डिव्हिडंड किंवा स्टॉक स्प्लिट किंवा बोनस शेअर आधीच अनाऊन्स केलेला आहे, परंतु जर त्यांचा बेनिफिट घ्यायचा असेल तर त्या कंपनीचे शेअर येणाऱ्या वीकमध्येच बाय करायचे आहे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, या लिस्टमध्ये सगळ्यात पहिले कंपनीचे नाव आहे ज्युलियन ॲग्रो इन्फ्राटेक लिमिटेड. आणि मित्रांनो, या कंपनीने 18 ऑगस्ट 2025 या तारखेला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि ही कंपनी 18 ऑगस्ट 2025ला बोनस शेअर अनाऊन्स करू शकते. चला तर बोलूया धनलक्ष्मी रोटो स्पिनर्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीने 19 ऑगस्ट 2025ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि ही कंपनी 19 ऑगस्ट 2025ला डिव्हिडंड अनाऊन्स करू शकते. चला आता बोलूया कामा होल्डिंग्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीने 19 ऑगस्ट 2025ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि ही कंपनी 19 ऑगस्ट 2025ला इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स करू शकते. चला आता बोलूया सुरत वल्ला बिझनेस ग्रुप लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीने 19 ऑगस्ट 2025ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि ही कंपनी 19 ऑगस्ट 2025ला डिव्हिडंड अनाऊन्स करू शकते. चला आता बोलूया GRM ओव्हरसीज लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीने 20 ऑगस्ट 2025ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि ही कंपनी 20 ऑगस्ट 2025ला बोनस शेअर अनाऊन्स करू शकते. चला आता बोलूया युनिसन मेटल्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीने 22 ऑगस्ट 2025ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि ही कंपनी 22 ऑगस्ट 2025ला स्टॉक स्प्लिट अनाऊन्स करू शकते. चला आता बोलूया वेलक्युअर ड्रग्स अँड फार्मास्युटिकल्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीने 22 ऑगस्ट 2025ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि ही कंपनी 22 ऑगस्ट 2025 या तारखेला स्टॉक स्प्लिट सोबत बोनस शेअरसुद्धा अनाऊन्स करू शकते. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण अशा कंपन्या बघितल्या ज्या कंपन्या येणाऱ्या वीकमध्ये डिव्हिडंड किंवा स्टॉक स्प्लिट किंवा बोनस शेअर अनाऊन्स करू शकतात. आणि मित्रांनो, आता आपण अशा कंपन्या बघणार आहोत ज्यांनी डिव्हिडंड किंवा स्टॉक स्प्लिट किंवा बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. आणि डिव्हिडंड, स्टॉक स्प्लिट, बोनस शेअरचा बेनिफिट घेण्यासाठी त्या कंपनीचे शेअर येणाऱ्या वीकमध्येच खरेदी करावे लागणार, कारण त्यांची एक्स डेट येणाऱ्या वीकमध्ये आहे. तर चला बघूया कोणत्या आहे त्या कंपन्या. तर मित्रांनो, या लिस्टमध्ये सगळ्यात पहिल्या कंपनीचे नाव आहे अपोलो हॉस्पिटल्स एंटरप्राइज लिमिटेड. आणि मित्रांनो, या कंपनीने 10 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट एकच फिक्स केली आहे, 19 ऑगस्ट 2025. म्हणजे मित्रांनो, याची एक्स डेट 19 ऑगस्ट 2025 आहे. म्हणजे मित्रांनो, ज्याला कोणाला पण या कंपनीच्या 10 रुपयाचा फायनल डिव्हिडंडचा बेनिफिट घ्यायचा असेल, त्याला या कंपनीचे शेअर 18 ऑगस्ट किंवा त्याच्याच पहिले खरेदी करावे लागणार होते. आणि मित्रांनो, तसेच इंडस्ट्रियल अँड प्रुडेन्शियल इन्व्हेस्टमेंट कंपनी लिमिटेडने सुद्धा 110 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि इथे रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट सुद्धा तुम्ही बघू शकता. तसेच जम्मू अँड काश्मीरने सुद्धा 2 रुपये 15 पैसेचा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. तसेच पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने 1 रुपये 25 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. रेकॉर्ड डेट, एक्स डेट तुम्ही बघू शकता. तसेच त्याचसोबत जर आपण पुढे बघितले तर सेन्को गोल्डने सुद्धा
₹1 फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. रेकॉर्ड डेट एक्स डेट 20 ऑगस्ट 2025 आहे. तसेच आपल्या PSU कंपनी कोल इंडिया लिमिटेडने सुद्धा ₹5.15 फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि रेकॉर्ड डेट एक्स डेट 21 ऑगस्ट आहे. म्हणजे कोल इंडिया लिमिटेडच्या फायनल डिव्हिडंडचा बेनिफिट घ्यायचा असेल तर कोल इंडिया लिमिटेडचे शेअर 20 ऑगस्ट किंवा त्याच्या पहिले खरेदी करावे लागणार. तसेच मित्रांनो, डिफेन्स कंपनी HAL म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने सुद्धा ₹15 फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट 21 ऑगस्ट 2025 आहे. तसेच मित्रांनो, रेल्वे कंपनी RVNL म्हणजे रेल विकास निगम लिमिटेडने सुद्धा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. ₹1.72 आणि रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट आहे 21 ऑगस्ट 2025. म्हणजे याचा जर फायनल डिव्हिडंडचा बेनिफिट घ्यायचा असेल तर 20 ऑगस्ट किंवा त्याच्या पहिले या कंपनीचे शेअर खरेदी करावे लागणार. तसेच मित्रांनो, APL अपोलो ट्यूब्स लिमिटेडने सुद्धा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे ₹5.75 आणि रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट आहे 22 ऑगस्ट 2025. तसेच मित्रांनो, फेडरल बँक लिमिटेडने सुद्धा ₹1.20 फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट 22 ऑगस्ट 2025 आहे. तसेच मित्रांनो, गॉडफ्रे फिलिप्स इंडिया लिमिटेडने ₹60 फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट आहे 22 ऑगस्ट 2025. तसेच मित्रांनो, इंडिगो पेंट्स लिमिटेडने ₹3.5 फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट 22 ऑगस्ट 2025 आहे. तसेच मित्रांनो, रेल्वे कंपनी IRCTC म्हणजे इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडने सुद्धा ₹1 फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट आहे 22 ऑगस्ट 2025. म्हणजे जर या कंपनीच्या फायनल डिव्हिडंडचा बेनिफिट घ्यायचा असेल तर या कंपनीचे शेअर 21 ऑगस्ट किंवा याच्या आधी खरेदी करावे लागणार. तसेच मित्रांनो, जिंदल स्टील अँड पॉवर लिमिटेडने सुद्धा ₹2 फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. तसेच मित्रांनो, केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीने सुद्धा ₹7.5 फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट 22 ऑगस्ट 2025 आहे. तसेच LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेडने सुद्धा ₹10 फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट आहे 22 ऑगस्ट 2025. तसेच लोधा बिल्डर्सने सुद्धा ₹4.25 फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट 22 ऑगस्ट 2025 आहे. तसेच मित्रांनो, नेटवेब टेक्नॉलॉजीज लिमिटेडने सुद्धा ₹2.5 फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट 22 ऑगस्ट 2025 आहे. तसेच मित्रांनो, पॅरादीप फॉस्फेट्सने सुद्धा ₹1 फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. रेकॉर्ड डेट एक्स डेट 22 ऑगस्ट 2025 आहे. आणि मित्रांनो, HDFC बँक लिमिटेडने सुद्धा 1:1 रेशोचा बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. म्हणजे एका शेअरवर एक बोनस शेअर मिळेल. म्हणजे एका शेअरचे 2 शेअर होऊन जाईल. आणि मित्रांनो, याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 27 ऑगस्ट 2025 आणि एक्स डेट फिक्स केली आहे 26 ऑगस्ट 2025. म्हणजे मित्रांनो, जर आपल्याला HDFC बँक लिमिटेडच्या बोनस शेअरचा बेनिफिट घ्यायचा असेल तर HDFC बँक लिमिटेडचे शेअर 25 ऑगस्ट किंवा त्याच्या पहिले खरेदी करावे लागणार. आणि मित्रांनो, 25 ऑगस्ट येतो मित्रांनो नेक्स्ट मंडेचा. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण याच वीकमध्ये कोणत्या कंपन्याच्या डिव्हिडंड, स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअरला घेण्यासाठी लास्ट डेट आहे हे बघणार आहोत. म्हणजे याच्या खालचे अपडेट आपल्या कामाचे नाही. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.
तोपर्यंत टाटा, बाय बाय.